let us start with basic mathematics resolution of vector. Okay, so our objectives in this video lecture is what is resolution, what is meant by resolution, and we also going to compare resolution with composition and what is exactly the significance of resultant. So let us start with this resolution lecture. Okay, resolution of vector, that is nothing but splitting of given vector into its components. म्हणजे काय करायचं आहे, रिझोल्युशन ऑफ वेक्टर म्हणजे आपल्याला डिव्हाइड करायचं आहे एका वेक्टरला त्याच्या दोन कंपोनंटमध्ये. पण बघा त्या कंपोनंटमध्ये आणि रिझल्टंटमध्ये किंवा हा जो वेक्टर दिला आहे त्याच्यामध्ये एक रिलेशन असेल आणि त्याचं मिनिंग आपण समजून घेऊयात, सिग्निफिकन्स समजून घेऊयात. बघा हा गिवन वेक्टर आहे, लेट अस कॉल इट वेक्टर पी सपोज. ओके, वेक्टर पी आणि यांनी हॉरिझॉन्टल समजा काहीतरी अँगल केला आहे थीटा. सो आय वॉन्ट टू रिझॉल्व इट. रिझॉल्व मीन्स याचे कंपोनंट करायचे आहेत. बट व्हॉट इज मीन अ कंपोनंट्स, ते फार महत्त्वाचं आहे. कंपोनंट्स म्हणजे काय, तर याचं बघा आता ही सिस्टम आपण समजणार आहोत कोप्लेनार. बघा एक एक बेसिक गोष्टी जे आहेत ते आपल्या डोक्यात असली पाहिजेत. कोप्लेनार आणि नॉन कोप्लेनार असे दोन प्रकार आहेत ना. कोप्लेनार मीन्स व्हॉट, लाईंग इन द सेम प्लेन, म्हणजे दिलेले वेक्टर एका प्लेनमध्ये असतील. म्हणजे बघा एका प्लेनमध्ये असतील म्हणजे त्याला किती ॲक्सिस असतील, प्लेनला ॲक्सिस किती असतील, एक्स अँड वाय, ओनली टू ॲक्सिस. सो आय एम ड्रॉइंग हिअर दीज टू ॲक्सिस. समजा मी इथं आता बघा वाय ॲक्सिस काढला आणि हा एक्स ॲक्सिस काढला. ओके, सो दिस इज वाय ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस अँड दिस इज एक्स ॲक्सिस. तर या वाय आणि एक्स ॲक्सिसच्या अलॉंग जर आपण ह्या वेक्टरला रिझॉल्व केला म्हणजे कंपोनंट्स काढले, म्हणजे काय, एक हा कंपोनंट काढला आणि एक दुसरा हा असा कंपोनंट काढला. सो दिस इज कॉल्ड एक्स कंपोनंट. एक्स कंपोनंट म्हणजे मूळ वेक्टर कोण आहे हा लक्षात घ्या. दीज आर कंपोनंट्स, म्हणजे हे याची मुलं आहेत असं म्हणता येईल. वाय कंपोनंट, वाय कंपोनंट, वाय कंपोनंट. दिस इज अ वाय कंपोनंट अँड दिस इज एक्स कंपोनंट. पण जॉमेट्रिकली ह्याला कसं रिझॉल्व्ह करता येईल किंवा ट्रिग्नॉमेट्रिक रिलेशनमध्ये आपल्याला कसं डिराईव्ह करता येते, त्यासाठी पुन्हा आपल्याला या ट्रायंगलला जावं लागेल. राईट अँगल ट्रायंगल दिसतोय समोर तुम्हाला. बघा ही हायपोटेन्यूस आहे, लेट अस कॉल इट एच. हा बेस आहे, इट इज अ ए, दिस अपोजिट इज अ बी साइड अँड अँगल थीटा. बघा ट्रिग्नॉमेट्रिक रेशो पक्क पाहिजे इथं. नेहमी आपला बेसिकडे जावं लागते, म्हणून बेसिक मॅथमॅटिक कोर्स इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर फिजिक्स, रिमेंबर. सो कॉस थीटा इक्वल टू व्हॉट, ॲडजसेंट अपॉन हायपोटेन्यूस ए अपॉन एच. So we get a upon h, but we want a, then h cos theta. Sin theta equal to b upon h. Remember b upon h, opposite b upon hypotenuse. So that gives a b equal to h sin theta. So a equal to h cos theta and b equal to h sin theta. म्हणजे हा जो हे जे बेस आहे किंवा हा परपेंडिक्युलर आहे तो फक्त हायपोटेन्यूसच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस केला आपण इन फॉर्म ऑफ h अँड पर्टिक्युलर अँगल. But here it becomes h cos theta, here it becomes h sin theta. बघा ज्याला अँगल असा अटॅच आहे तो नेहमी cos theta असतो आणि ज्याला नाही आहे किंवा अपोजिट आहे तो नेहमी sin theta असतो, असं आपण ट्रिग्नॉमेट्रीमध्ये शिकलं होतं. नाउ मुव्हिंग टू द सिमिलरली, बघा याच लाईनवर आपण विचार जर केला याचा, हा अँगल थीटा आहे तर हा कंपोनंट मी असा लिहू शकतो. बघा मी याला थोडंसं वेगळं काढतो. हा वेक्टर बघा पी आहे. ओके, याचा हा एक्स कंपोनंट काढला आणि हा बघा वाय कंपोनंट काढला. बघा आय कॅन सिमिलर, इट इज अ एच लाईक अ पी हिअर अँड दिस इज एक्स कंपोनंट, वाय कंपोनंट. मी शॉर्टमध्ये कंपोनंट लिहितो, एक्स कंपोनंट, वाय कंपोनंट, अँगल 90, दिस अँगल इज थीटा. रिमेंबर नाव आय कॅन एक्सप्रेस एक्स कंपोनंट इज इक्वल टू, ओके, एक्स कंपोनंट इज इक्वल टू काय आलं इथं बघा ना, एक्स कंपोनंट काय आहे एच कॉस थीटा, पी कॉस थीटा, किंवा असं म्हणा त्याला पी एक्स इज इक्वल टू पी कॉस ऑफ थीटा, अँड सिमिलरली वाय कंपोनंट इज इक्वल टू पी
साइन थिटा. बघा इथे बी इक्वल टू एच साइन थिटा. फार अवघड नाही आहे. पी वाय इज इक्वल टू हिअर पी साइन थिटा. पी वाय इज पी साइन थिटा अँड पी एक्स इज पी कॉस थिटा. म्हणजे अशा एका वेक्टरला अशा दोन विभागला आपण दोन कंपोनंटमध्ये. So that process is a resolution of vector. So now it is meaning splitting of given vector into its components, one along x-axis. Just note down what is the resolution of vector. Resolution of vector is a splitting of given vector into its components, one along x-axis, one along y-axis. आता कोणी म्हणेल झेड ॲक्सिस का बरं नाही घेतलाय. आपली जी सिस्टीम आता सध्या आपण शिकतोय ती कोप्लेनार आहे. जर कोप्लेनार असेल तर त्याला दोनच ॲक्सिस असतील, वन इज एक्स अदर इज वाय. जर ही सिस्टीम नॉन कोप्लेनार असेल दॅट इज अनदर थिंग, मग त्यावेळी तिसरा ॲक्सिस येईल झेड ॲक्सिस आणि त्यावेळी त्याचे तीन कंपोनंट असतील. म्हणजे एनी हाऊ either you can resolve a given vector into its two components in coplanar system, and you can resolve given vector in three components in case of non-coplanar system. But our study now limited to regarding up to coplanar system. So in case of coplanar system, only there are two components. One is along x-axis, other is along y-axis. So in this way, you can get px is p cos theta and py equal to p sin theta. बघा याला थोडंसं अजून एलोबरेट करूयात. मी तुम्हाला अजून एक टर्म आता इथं इंट्रोड्यूस करणार आहे. अजून एक टर्म आपण इंट्रोड्यूस करूयात. लेट अस सी. बघा आता काय आपण करूयात. बघा या दोन टर्मवर थोडंसं डिस्कस करू आपण. व्हॉट इज मीन बाय अ रेझोल्युशन. व्हॉट इज मीन बाय अ रेझोल्युशन हे पाहिलं आपण आत्ता. पण याला आपण काय करू, अजून एका टर्मशी कम्पेअर करू. म्हणजे कंपॅरिझनमध्ये जेव्हा शिकतो आपण तेव्हा आयडियाज जास्त क्लिअर होतात. वी बिलीव्ह सिन्स दिस 20 years एक्सपिरियन्स. सो रिझोल्युशन, कंपोजिशन. बघा रिझोल्युशन काय होतं, मला सांगा रिझोल्युशन काय होतं. रिझोल्युशन इज व्हॉट, अ वेक्टर इज गिवन टू यू, है ना. वेक्टर इज गिवन टू यू. क्वेश्चन इज दिस गिवन वेक्टर टू यू. ओके जस्ट मिनिट. ओके आपण दुसरीकडेच काढूयात. दिस इज अ गिवन वेक्टर. लेट अस से दिस इज अ गिवन वेक्टर. लेट अस कॉल इट वेक्टर p. Okay, this is a given vector and it has this angle theta. बघा हा क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. काय हा क्वेश्चन आहे. दिस इज युअर टार्गेट and want to resolve. So it is a given situation is this. Given situation is what? Given situation is resultant. One vector is given to you. Single vector is given to you. It is a given situation. I want to resolve it. मग काय प्रोसेस करता, ही वेक्टर काढली. मग आपण काय म्हणलं, याला एक कंपोनंट केला. बघा एक्स कंपोनंट केला, वाय कंपोनंट केला, थीटा. And then I can write like this, p cos of theta and p sin of theta. Okay, just like आपण मागच्या केसमध्ये पाहिलं p cos theta and p sin theta. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, रिझोल्युशन इज व्हॉट प्रोसेस, कन्व्हर्टिंग और स्प्लिटिंग दिस गिवन वेक्टर इनटू इट्स कंपोनंट. याच्या एक्झॅक्टली अपोजिट प्रोसेस जर केली तर त्याला आपण कंपोजिशन म्हणतो. बघा याच्या एक्झॅक्टली अपोजिट प्रोसेस काय, याच्या एक्झॅक्टली अपोजिट प्रोसेस काय. जर तुमच्याकडे असे दोन वेक्टर असतील, बघा तुमच्याकडे दोन वेक्टर असतील. बघा रिकॉल करा लॉ ऑफ ट्रायंगल ऑफ वेक्टर्सला. ओके, इफ यू आर हॅव्हिंग टू वेक्टर्स, समजा यांची नावं थोडीशी कोइन्सिडेंटली मी घेतो, पी एक्स अँड पी वाय. डोंट कम्पेअर लाईक दिस कंपोनंट्स. याला कंपोनंट म्हणू शकता तुम्ही. ओके, म्हणजे बघा इथं गिवन काय, इथं काय होतं गिवन सिंगल वेक्टर. म्हणजे रिझोल्युशनमध्ये आपल्याला काय दिलं होतं, सिंगल वेक्टर इज प्रोव्हाइडेड हिअर, सिंगल वेक्टर. बट हिअर प्रोव्हाइडेड टू वेक्टर्स. ह्याच्यापेक्षा जास्त पण असू शकतात, पण सध्या आपण एक्झाम्पल घेतोय टू वेक्टर्स. म्हणजे इथं सिंगल वेक्टरला दोन वेक्टरमध्ये कन्वर्ट केलं. आता या दोन वेक्टरला आपल्याला जॉईन करायचं आहे आणि जॉईनिंग प्रोसेस इज नथिंग बट अ कंपोजिशन. सो रिझोल्युशन इज व्हॉट, रिझोल्युशन इज डिवाइडिंग गिवन वेक्टर इनटू इट्स कंपोनंट, but composition is combining given two vectors into a single vector. Therefore मी तुम्हाला म्हणतोय की resolution and composition are reverse process. They are reverse process. आणि या
पोझिशनलाच म्हणलं जाते फाइंडिंग रिझल्टंट. आता बघा, फाइंडिंग रिझल्टंट, आता रिझल्टंट हे अजूनही क्लिअर नाही फारसं, पण सध्या लक्षात ठेवा कंपोजिशन म्हणजे रिझल्टंट काढणे आणि रिझोल्युशन म्हणजे रिझल्टंटला डिव्हाइड करणे. मग आता इथे डिव्हाइड कसं करायचं, अगदी सोपं आहे. आपण लॉ ऑफ ट्रायंगल ऑफ मेथडने करूयात. बघा, px आहे, पहिला वेक्टर संपला, दुसरा वेक्टर सुरू केला, बघा दुसरा वेक्टर चालू केला, दोघात 90 डिग्री आहे. मग तिसरा वेक्टर काय असतो, क्लोजिंग साइड ऑफ पॉलिगॉन, माहिती आहे, क्लोजिंग साइड ऑफ द ट्रायंगल इंडिकेट्स इट्स रिझल्टंट. सो इन दिस केस दिस p इज अ रिझल्टंट. रिमेंबर दिस p इज अ रिझल्टंट. म्हणजे याचा अर्थ बघा, कन्क्लूडली काय कळलं, जस्ट नोट डाऊन. रिझोल्युशन इज डिव्हायडिंग or splitting a given single vector into its components. म्हणजे एका वेक्टरला दोन वेक्टर मध्ये डिव्हाइड करणं म्हणजे रिझोल्युशन. कंपोजिशन इज ऑपोजिट प्रोसेस. इफ गिवन टू वेक्टर्स, मे बी नंबर ऑफ वेक्टर्स, पण गिवन टू वेक्टर्स, if you combine them these two vectors, then we get third vector as its resultant. So this resultant is nothing but a combined effect of these two vectors. बघा, या कंबाईन इफेक्टला आपण थोड्याशा वेगळ्या एक्झाम्पलनी समजून घेऊयात. बघा, हे एक्झाम्पल तुम्हाला समोर दिसते. व्हॉट दिस एक्झाम्पल इंडिकेट्स. बघा, हे एक्झाम्पल मध्ये आपलं काय दिसतं. बघा, मी काय घेतलं, इथे एक एलिफंट आहे, दिस अ एलिफंट. ओके, सी दिस एलिफंट अँड दीज आर द टू पर्सन्स. आणि आधी इथं मध्ये काय लिहिलं मी, स्टोन लिफ्टिंग. जर समजा दोघांना आपण सेम टार्गेट दिलंय, इफेक्ट प्रोड्यूस म्हणू आपण टेक्निकल लँग्वेज मध्ये. एलिफंट इज देअर आणि एलिफंटला आपण सांगितलं की हा दगड उचलायचा आहे, तर तो काय करेल, एलिफंट हा एकटा जाईल इथे आणि हा स्टोन तो लिफ्ट करेल. ओके, हा तो स्टोन लिफ्ट करेल. आणि आता मग नंतर त्याला ठेवायला सांगितलं आपण. ठेवल्यानंतर आपण या दोघांना सांगितलं, हे दोघं अगदी जवळचे मित्र दिसत आहेत. मग ह्या दोघांनी मिळून काय केलं, हा स्टोन लिफ्ट केला. दोघांनी मिळून हा स्टोन लिफ्ट केला. तर यामध्ये तुम्हाला काय सेन्स होतो, लक्षात घ्या, हा इफेक्ट सेम होता, पण इथं तुम्हाला एकटाच एलिफंट पुरेसा होता. इथं मात्र तुम्हाला 2 पर्सन्स लागली, 2 माणसं लागली इथं. तर हा जो रिझल्टंट आहे ना, रिझल्टंटचा जो कन्सेप्ट आहे ना, तो असा एलिफंट सारखा आहे. म्हणजे काय की हा जो इफेक्ट आहे, सेम इफेक्ट प्रोड्यूस मला करायचा असेल, सेम इफेक्ट मला प्रोड्यूस करायचा असेल, तर मला इथं 2 माणसं लागतात आणि इथं मला एक एलिफंट लागतोय. तसंच मला एखाद्या बॉडीवरती इफेक्ट प्रोड्यूस करायचा आहे, कारण फोर्सचं काम असतं इफेक्ट प्रोड्यूस करणं. मग इथे मला 2 वेक्टर लागतात. बघा, 2 वेक्टर्स लागतात इथे. इथे मात्र मला एकटाच हा आर वेक्टर पुरेसा आहे. अशा वेळी आपण काय म्हणायचं आहे, बघा, एका वेगळ्या लँग्वेज सांगतो. अशा वेळी आपण म्हणायचं आहे, एलिफंट इज अ रिझल्टंट ऑफ दीज 2 पर्सन्स. म्हणजेच हा आर इज अ रिझल्टंट ऑफ दीज एक्स अँड वाय कंपोनंट्स. म्हणजे कुठलाही रिझल्टंट कुठलाही हा वेक्टर जो दिसतो, हा पी हा वेक्टर जो दिसतो, या दोघांचा तो रिझल्टंट असतो. म्हणजे याचा अर्थ हे दोघे मिळून जे काम करणार आहेत, हे 2 एक्स वाय कंपोनंट मिळून जे इफेक्ट प्रोड्यूस करणार आहेत, तो इफेक्ट हा एकटा हा रिझल्टंट प्रोड्यूस करू शकतो. आणि म्हणून त्याला आपण रिझल्टंट म्हणतो, जो की याचा कंबाईन इफेक्ट प्रोड्यूस करतो. जो ऍडिशन आहे, जो समेशन आहे मान्य आहे, पण सरळ सरळ समेशन म्हणू नका, बिकॉज इट इज अ डिफरंट थिंग. स्केलर नाहीये, बिकॉज वी आर डीलिंग विथ द वेक्टर्स. आपल्याला माहिती आहे डायरेक्ट स्केलर सारखे ऍड करता येत नाही. सो दिस इज नॉट अ ऍडिशन, बट दिस इज अ कंबाईन इफेक्ट टू प्रोड्यूस द सेम इफेक्ट. सो कन्क्लूडली व्हॉट, बघा, जस्ट नोट डाऊन, रिझल्टंट इज that vector which produces same effect as produced by these 2 vectors. X and Y components नी जो इफेक्ट प्रोड्यूस केलाय, तो एकटा रिझल्टंट प्रोड्यूस करू शकतो. सेम जसं हा एकटा एलिफंट या 2 माणसाचं काम करतो, जस्ट लाईक दॅट एलिफंट इज अ रिझल्टंट ऑफ दीज 2 पर्सन्स. इट इज अ रिझल्टंट. ओके, सो दिस अ कन्सेप्ट ऑफ रिझल्टंट. आणि मग आता आपण पाहिलं की रिझल्टंटला असं रिझॉल्व्ह केलं की त्याला रिझोल्युशन म्हणतो आपण. आणि 2 वेगळे वेक्टर कंबाईन केले आणि रिझल्टंट काढला की त्याला आपण काय म्हणतो, तो कंपोजिशन म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, कंपोजिशन. सो देअरफॉर रिझोल्युशन अँड कंपोजिशन आर 2 डिफरंट मेथड्स, 2 डिफरंट processes, but remember they are reverse process. Okay, resolution and composition are reverse process. Just note down,
Resolution and composition are reverse process. Resolution always splits given single vector into components, but composition always combines two separate vector into a single vector. So this is, I think, but कळलं असेल resolution and composition is what. See what is the outcome of this lecture is. Okay, we have studied what resolution is, splitting of given single vector into its components. Nothing but resolution is dividing a given single vector into its components. Composition is reverse process. Composition exactly काय reverse process आहे. म्हणजे आपण resolution मध्ये काय करत होतो, एका वेक्टरला दोन कंपोनंट मध्ये डिवाइड करत होतो, पण कंपोजिशन मध्ये दोन वेगळे वेक्टर आपण ऍड करत होतो, त्याचा एक रिझल्टंट, त्याचा एक इफेक्ट जो आहे, कंबाइंड इफेक्ट जो आहे तो काढत होतो. सो दॅट्स वाय कंपोजिशन अँड रेझोल्युशन आर रिव्हर्स प्रोसेस. So that therefore combining given separate vector is a composition. So nothing but in simple way, composition is finding resultant and resolution is dividing given resultant into its components. Okay, so thanks for watching this. I hope you get idea about the resolution and composition.